सागर जिल्ह्यामध्ये निलेश कुर्मी नावाचा डॉक्टर आपल्या छोट्या कुटुंबासोबत राहत होता. या डॉक्टरचे वय 42 वर्ष होते, तर त्याची बायको 38 वर्षाची होती. त्याच्या बायकोचे नाव सीमा होते. त्यांना 3 मुले होते, 2 मुले आणि 1 मुलगी. 15 वर्षाचा मुलगा, 11 वर्षाची मुलगी आणि 9 वर्षाचा धाकटा मुलगा. निलेश हा BAMS डॉक्टर होता, म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. ही आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद यांचा संगम असलेली पदवी आहे. निलेश स्वतःचे हॉस्पिटल चालवत होता, बायको घर सांभाळत होती, 3ही मुले शिक्षण घेत होती. घटनेच्या वेळी घरात फक्त 2च मुले होते. मोठा मुलगा जो 15 वर्षाचा आहे तो खुरई येथील नवोदय विद्यालय येथे शिकत होता आणि तिथल्याच हॉस्टेलमध्ये राहत होता. खुरई हा भाग देखील सागर जिल्ह्यातच येतो, जो घरापासून सुमारे 100 किलोमीटर दूर आहे. हे कुटुंब मूळचे रिवा जिल्ह्यातील सेमरिया येथील आहे. सीमा हिच्या सासरचे लोक तिथे राहतात आणि तिचे माहेर गुरगाव येथे आहे. सीमा आणि निलेश यांच्या लग्नाला साधारण 16 ते 17 वर्ष झाले होते. डॉक्टर निलेश यांनी BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची ट्रेनिंग देखील घेतली होती. मात्र त्यांनी ती सेवा जॉईन केली नाही आणि ते डॉक्टर या क्षेत्रात आले. काही वर्षापूर्वी त्यांनी गडाकोटमध्ये स्वतःचे घर बांधले आणि तिथेच बायको आणि मुलासोबत डॉक्टर राहायला आले होते. बाकी कुटुंब गावात म्हणजे सेमरिया येथे राहत होते. या घरात कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते. खाली दुकाने आहे, ती भाड्याने दिली आहे. घरातील काही रूम देखील त्यांनी भाड्याने दिल्या होत्या. त्यांचे हॉस्पिटल चांगले चालत होते. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. एक सुखी कुटुंब होते. पण या कुटुंबाला कोणाची नजर लागली काय माहीत. 21 मार्च 2026 रोजी शनिवारचा दिवस होता. पहाटे सुमारे 3:30 वाजताची वेळ होती. डॉक्टर निलेश क्लिनिकवरून घरी परतले. बायको सीमा यांनी दरवाजा उघडला. त्या झोपलेल्या नव्हत्या, नवऱ्याची वाट पाहत होत्या. अचानक सीमाला खूप घाम येऊ लागला. तिला काहीतरी विचित्र वाटू लागलं. ती म्हणत होती की छातीत वेदना होत आहे आणि श्वास घ्यायला त्रास होत आहे. नवरा डॉक्टर असल्यामुळे त्यांना लगेच समजलं की हा तर हार्ट अटॅक आहे. ते लगेच बायकोला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. कर्मचाऱ्यांना कॉल करून मदतीसाठी बोलावतात. घाईघाईत सीमाला कारमध्ये बसवतात. दरम्यान एक शेजारीण देखील जागी झाली होती. ती पाणी आणायला जात गेली, पण वेळ नव्हता. लवकरच हॉस्पिटलला जायचं होतं. निलेश आणि 2 कर्मचारी सीमाला घेऊन कारने निघाले. निलेश कार चालवत होता. एक कर्मचारी रामकृष्ण ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. तो निलेशच्या घरीच भाड्याने राहत होता. सीमा ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत होती. दुसरा कर्मचारी शुभम सीमाच्या बाजूला बसला होता. सीमाने आपले डोके शुभमच्या मांडीवर ठेवले होते. हे लोक मकरोनिया भागातील रॉय हॉस्पिटलकडे जात होते. दरम्यान निलेशने आपल्या मेवण्याला म्हणजे सीमाच्या भावाला लोकेश पटेल याला फोन करून सांगितले की सीमाला हार्ट अटॅक आला आहे. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. तुम्ही देखील लवकर या. तिकडे सीमाच्या माहेरी देखील गोंधळ उडाला होता. लोक घाबरले होते. अचानक काय झालं? सीमाचा भाऊ लोकेश पटेल, वडील राधाचरण पटेल आणि मेवणा राजेश पटेल हे सर्व ग्रामजुना येथून निघाले. ते रहली मार्गे सागरकडे येत होते. दरम्यान सीमाचा श्वास हळूहळू थांबू लागला. निलेश वारंवार मागे वळून पाहत होता. तिच्या नाडीचा ठोका आणि श्वास मंद होत चालले होते. निलेश कार खूप वेगाने चालवत होता. काही मिनिटातच ते घरापासून 50 किलोमीटर दूर आले. आता सानोदा पोलीस ठाण्याचा परिसर सुरू झाला होता. आणखी 19 किलोमीटरवर मकरोनिया हॉस्पिटल होते. वेळ पहाटे साधारण 4 वाजताची होती. गाडी चनाटोरिया टोल प्लाझा पार करून पुढे गेली. थोडे पुढे गेल्यावर अचानक मागून एक ट्रक आला. तोही खूप वेगात होता. त्याने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी कारच्या मागच्या भागाला ट्रकचा स्पर्श झाला. कारही वेगात असल्यामुळे निलेशचा गाडीवरील ताबा सुटला. रस्त्याच्या बाजूला मोकळे मैदान, शेत किंवा झाडी होती. गाडी रस्त्याबाहेर गेली. निलेशने कसेबसे गाडीवर नियंत्रण मिळवले आणि ब्रेक लावला. सुदैवाने गाडी थांबली. ती रस्त्यापासून काही मीटर दूर थांबली. गाडीत बसलेले सर्वजण घाबरले. आत्ताच मोठा अपघात टळला होता. सीमा बेशुद्ध होती. तिची अवस्था आणखीनच बिघडत चालली होती.
निलेशने मेवण्याला फोन करून सांगितले की ते सानोदा भागात आहे आणि टोल प्लाझाजवळ त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. फोन कट झाला तेवढ्याच गाडीच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि लगेचच संपूर्ण गाडीला आग लागली. निलेशने ही टाटा पंच कार 1 महिन्यापूर्वीच घेतली होती. ती पेट्रोल आणि सीएनजीवर चालणारी गाडी होती. मागे सीएनजी सिलेंडर होते. तिथून गॅस लीक होऊ लागला आणि तोही आगीच्या संपर्कात आला. कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. गाडीचे दरवाजे लॉक झाले होते. कसेबसे तिघेजण बाहेर पडले, पण बायको सीमा मात्र आतमध्ये अडकली होती. तिला बाहेर काढण्याची कोणालाही संधी मिळाली नाही. आग पूर्ण गाडीत पसरली होती. निलेशने पुन्हा मेवण्याला फोन करून सांगितले. ते लोकही घाबरले आणि सानोद्याकडे निघाले. रस्त्याने जाणारे लोक आणि स्थानिक लोक जमा होऊ लागले. काहींनी पाहिलं की गाडीला अचानक आग लागली आणि बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण उष्णतेमुळे कुणीही जवळ जाऊ शकले नाही. पोलीस आणि फायर ब्रिगेडला बोलवण्यात आलं. काही मिनिटातच प्रशासन पोहोचलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. हळूहळू सूर्य उगवत होता. लोकांची गर्दी वाढत होती. सुरुवातीला येथे पोलीस 112चे कर्मचारी पोहोचले होते, परंतु घटनेची गंभीरता पाहता सानोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि इतर अधिकारी घटनास्थळी आले. एसपीने सागरच्या FSL टीमला देखील माहिती दिली. तेही तपासासाठी रवाना झाले. गाडीला लागलेली आग इतकी भयंकर होती की लोखंड सुद्धा वितळण्याच्या स्थितीला आलं होतं. सीमाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. 3 मुलांचे काय होणार? घटनास्थळी सीमाच्या माहेरचे लोकही पोहोचले. सुरुवातीला सर्वांना वाटलं होतं की सीएनजी टँकमधून गॅस लीक झाल्यामुळे आग एवढ्या वेगाने पसरली असेल. तो ट्रक कोण होता ज्याने अपघात घडवून आणला होता आणि तो ट्रक घेऊन पळून गेला होता? एसपीने या प्रकरणाच्या तपासासाठी 3 टीम तयार केल्या. दरम्यान फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली होती आणि पुरावे गोळा करत होती, जेणेकरून या घटनेमागील नेमके कारण समजू शकेल. या प्रकरणात 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यांचे जबाब खूप महत्त्वाचे होते. पहिला सीमाचा नवरा निलेश, दुसरा 25 वर्षाचा रामकृष्ण जो ग्राम कुमार या भाटोतील रहिवासी होता, तिसरा 23 वर्षाचा शुभम जो ग्राम शिंगपूर कला येथील असून सध्या तो गडाकोट्यात राहत होता. रामकृष्ण आणि शुभम पॅथॉलॉजी लॅब चालवत होते. ते निलेशच्या क्लिनिकमधून सॅम्पल घेऊन तपासणी करत होते. एक प्रकारे ते डॉक्टर निलेशसाठीच काम करत होते. पोलीस परिस्थिती समजून घेत होते, म्हणून सुरुवातीला शांतपणे चौकशी सुरू झाली. त्यावेळी नेमके काय झाले होते? पोलिसांनी टोल प्लाझावरील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. तो ट्रक कोण होता, कोणाचा होता, ड्रायव्हर कोण होता, टाइमलाईननुसार तपास सुरू होता. फॉरेन्सिक टीमने सीमाच्या उरलेल्या अवशेषांना तपासासाठी लॅबमध्ये पाठवले. तेथे जवळपास काहीच उरलं नव्हतं. सर्व काही जळून राख झालं होतं. फक्त मांडीचा काही भाग आणि दातांचे अवशेष उरले होते. 22 मार्च रोजी पोलिसांनी घटनेचा तपशील समजून घेण्यासाठी निलेशला घटनास्थळी नेलं. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहिली जात होती. एक प्रकारे घटनाक्रम पुन्हा उभा केला जात होता. निलेश सर्व काही सांगत होता. संध्याकाळ झाली, नंतर त्याला घरी आणण्यात आलं. दुसरी टीमही त्याच्या घरी पोहोचली. कुटुंबाची चर्चा झाली. मुलांनाही विचारण्यात आलं की त्या रात्री नेमकं काय झालं. 11 वर्षाची मुलगी सांगत होती ती झोपली होती. आईची तब्येत बिघडल्यावर गोंधळ झाला आणि ती उठली. ती वडिलांना विचारते, मम्मीला काय झालं? ते म्हणाले, तिची तब्येत खराब आहे, तिला हॉस्पिटलला मी नेत आहे, तू दरवाजा आतून बंद करून घे, आम्ही लगेच येतो. तिसरी टीम सीमाच्या माहेरी गेली. प्रकरण काहीसे संशयास्पद वाटत होते. कुटुंबांनी शंका व्यक्त केली आणि सखोल तपासाची मागणी केली. पोलिसांनी गाडीची तपासणी करण्यासाठी कंपनीचे इंजिनियर्स आणि एक्सपर्टला बोलावले. गाडीच्या आत सीमा झोपलेल्या अवस्थेत आढळली. यावरून असं दिसत होतं की आग लागली तेव्हा ती शुद्धीत नव्हती. जर ती शुद्धीत असती तर बाहेर पडण्याचा प्रयत्न तिने केला असता. ड्रायव्हर साईडचा दरवाजा आणि त्यामागचा दरवाजा आतून लॉक होता, तर दुसऱ्या बाजूचे दोन्ही दरवाजे उघडे होते. याच मार्गाने तिघे आले असावेत. गाडीचा गिअर न्यूट्रलमध्ये होता. याचा अर्थ गाडी शांतपणे थांबवली गेली होती.
अचानक आग लागली असती तर गिअर बदलायला वेळ देखील मिळाला नसता. एअरबॅग देखील उघडले नव्हते. खरंच ट्रकने धडक दिली होती का? सुरुवातीला असं वाटत होतं की आग गाडीच्या पुढच्या भागातून लागली. नंतर असंही वाटलं की मागच्या भागातून लागली असेल, कारण तिथे CNG टँक होते. गाडी पूर्णपणे थांबलेली असताना आग लागली होती. एक्सपर्ट हेच तपासत होते की आग एवढ्या वेगाने कशी पसरली, CNG मुळे की पेट्रोलमुळे. सीमाच्या माहेरच्या लोकांनी सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच जावाई डॉक्टर निलेशवर संशय होता. जर गाडी वेगात होती आणि ट्रकने धडक दिली होती तर रस्त्यावर काही अवशेष किंवा डेंट दिसायला हवा होता, पण त्या ठिकाणी तसे काही आढळले नाही. गाडीचा पुढचा भाग त्या दिशेला गेला ज्या दिशेने ती आली होती, म्हणजे गडाकोटा घराकडे हॉस्पिटलला जाणाऱ्या दिशेकडे नव्हता. रस्त्यावर किंवा मैदानात टायरचे घासल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. गाडी घसरलेलीच नव्हती, ती शांतपणे थांबवलेली होती. सीमाच्या नातेवाईकांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी निलेश नागपूरला गेला होता या गाडीने. सीमाच्या नातेवाईकांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी निलेश नागपूरला त्या गाडी घेऊन गेला होता. तेव्हा CNG संपली होती आणि त्यानंतर तो पेट्रोलवरच गाडी चालवत होता. घटनेच्या 2 दिवस आधी तो सासरी गेला होता आणि सांगितलं होतं की CNG नाही, गडाकोट्यात CNG भरण्याची सोय नव्हती, म्हणून CNG टँक सुरक्षित राहिला असावा. टोल प्लाझाच्या CCTV मध्ये गाडी दिसली, पण त्यावेळेत कोणताही ट्रक दिसला नाही, म्हणजे ट्रकची गोष्ट खोटी होती. 22 मार्चला डॉक्टर निलेशला पुन्हा चौकशीसाठी नेले. घरी CCTV कॅमेरे होते, पण 21 मार्चच्या पहाटेची कोणतीही फुटेज नव्हती. कॅमेरे आधीच बंद केले होते. शेजारीण सांगते ती पाणी घेऊन आली होती, पण निलेशने तिला थांबवले आणि तो गाडी घेऊन निघून गेला. त्यावेळी घरातील लाईट देखील बंद होत्या. पोलिसांनी लोकेशन तपासलं, तीनही एकत्र होते. स्थानिक लोक म्हणाले त्यांना कोणतीही आरडाओरड ऐकू आली नाही. निलेश हा मदतीसाठी ओरडला नाही. तिघे गाडीपासून दूर उभे राहून फक्त पाहत होते. गाडी रस्त्यापासून दूर उभी होती, म्हणजे सीमाला वाचवण्यासाठी वेळ होता, पण कोणालाही इजा झाली नव्हती. याचा अर्थ त्यांनी मुद्दाम तिला बाहेर काढले नव्हते. पोलिसांनी आसपास शोध घेतला. झाडीत प्लॅस्टिकच्या कॅन, माचीस आणि जळलेल्या काड्या सापडल्या. त्या कॅनमध्ये पेट्रोल सापडले. गाडीला आतून जास्त नुकसान झाले होते, म्हणजे आग आतून लावली गेली होती. पुरावे मिळताच चौकशी कडक झाली. रामकृष्ण आणि शुभम सुटले. त्यांनी सांगितले जेव्हा ते घरी आले तेव्हा सीमा आधीच मृत झाली होती. निलेशने सांगितलं की हार्ट अटॅक आहे, पण नंतर त्यांना सत्य कळाले. पोलिसांनी केस नोंदवली. सीमाच्या कुटुंबाचा संशय सुरुवातीपासूनच जावाई निलेशवर होता. निलेशने पहाटे 4 वाजता कॉल करून सांगितलं होतं की सीमाची तब्येत खराब आहे आणि हॉस्पिटलला नेत आहे. काही वेळानंतर दुसरा कॉल करून सांगितलं ट्रकने गाडीला धडक दिली. तिसऱ्यांदा कॉल करून सांगितलं गाडीला आग लागली आहे. त्यानंतर त्याने काहीच माहिती दिली नाही. पोलिसांनी निलेशचा मोबाईल जप्त केला आणि फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला. मोबाईलमध्ये काही संशयास्पद फोटो सापडले. सीमाचे वडील राधाचरण यांनी सांगितलं सुमारे 1 वर्षापासून निलेशचे वर्तन बदलले होते. तो बायकोसोबत नीट बोलत देखील नव्हता, कुटुंबाला वेळ देत नव्हता. नेहमी हॉस्पिटलमध्ये असायचा, रात्री उशिरा घरी यायचा, कधी कधी तर तो पहाटे घरी यायचा. घरी असताना तो सतत फोनवर बसायचा. सीमाने विचारले कोणासोबत बोलतो, त्यावर त्यांचे भांडण सुरू झाले. एकदा सीमाने त्याचा फोन तपासला आणि एका मुलीसोबतचे फोटो पाहिले. निलेशने फोन हिसकावून घेतला आणि फेकून दिला. त्यानंतर त्या दोघांमध्ये भांडणे वाढली. एकदा तर त्याने सीमावर हात देखील उचलला होता. सीमाने हे सर्व आईवडिलांना सांगितलं होतं, तेव्हा हे प्रकरण मिटवलं गेलं होतं, पण आता वडिलांना पश्चाताप होत होता. 23 मार्च रोजी चौकशीत निलेशने गुन्हा कबूल केला. मीडिया रिपोर्टनुसार एक 25 वर्षाची महिला त्याच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. हळूहळू दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. निलेश तिच्यावर प्रेम करू लागला, त्यामुळे तो घराकडे दुर्लक्ष करू लागला. त्यामुळे नवरा बायकोमध्ये भांडणे वाढली. 20 मार्चच्या रात्री तो उशिरा घरी आला. 21 मार्चच्या पहाटे 2 वाजता घरी पोहोचला. सीमाने पुन्हा प्रश्न विचारले. रागात येऊन निलेशने त्याची गळा दाबून हत्या केली. तो डॉक्टर असल्यामुळे त्याला माहिती होते की पोस्टमॉर्टममध्ये सत्य समोर येईल.
म्हणून पुरावा नष्ट करण्याची त्याने योजना आखली. त्याने आधीच पेट्रोलची व्यवस्था केली होती. CCTV कॅमेरे बंद केले, लाईट्स बंद केल्या, कर्मचाऱ्यांना बोलावलं आणि खोटं सांगितलं की हार्ट अटॅक आहे. रस्त्यात त्यांनी सत्य सांगितलं आणि 2 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. सानोदा येथे गाडी थांबवली, पेट्रोल शिंपडले, माचीस लावून आग लावली. ते दूर उभे राहिले. आग वाढत नव्हती म्हणून अनेक काड्या वापरल्या गेल्या. नंतर सर्व वस्तू झाडीत फेकून दिल्या. लोक जमा झाले, पोलीस आले. निलेशने नाटक सुरू केले, पण तपासात मात्र सर्व उघड झाले. 23 मार्चला तिघांनाही अटक झाली. घर सील करण्यात आलं. मुले नातेवाईकांकडे गेली. पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली. तिचा या प्रकरणात सहभाग नव्हता. इन्शुरन्सचा मुद्दा समोर आला. गाडी आणि बायको दोघांचा विमा होता. योजना अशी होती की गुन्हा करून देखील पैसे त्यांना मिळवायचे होते. पण सत्य बाहेर आले. आता निलेश तुरुंगात आहे. प्रेमासाठी त्याने सर्व काही गमावले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.